नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण STS 6वी मधील गणित विषयामधील चौथा पाठ पाहणार आहोत, अपूर्णांकांवरील क्रिया। यामध्ये जो उपघटक आज आपण घेणार आहोत तो आहे अंशाधिक अपूर्णांकांचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करणे। अंशाधिक अपूर्णांक कशाला म्हटले जाते, तर ज्या अपूर्णांकाचा अंश हा छेदापेक्षा मोठा असतो त्याला अंशाधिक अपूर्णांक म्हणतात। सगळ्यात अगोदर आपण अपूर्णांक म्हणजे काय याला रिव्हिजन करूया। तर अपूर्णांक कसा लिहिला जातो, अशा पद्धतीने अपूर्णांक लिहिला जातो। हा जो 5 आहे म्हणजे वरचा जो अंक आहे त्याला अंश असे म्हणतात आणि हा खालचा जो अंक असतो त्याला छेद असे म्हणतात। जेव्हा छेदापेक्षा अंश मोठा असतो तेव्हा त्या अपूर्णांकाला अंशाधिक अपूर्णांक असे म्हणतात। आणि मग अंशाधिक अपूर्णांकाचे आपल्याला रूपांतर करायचे आहे कशामध्ये, तर पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये। मग कसे करता येते बघा। अंशाधिक अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर। आता माझ्याकडे अंशाधिक अपूर्णांक आहे 5/3। मग याचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करण्यासाठी काय करावे, तर या 3ने 5ला भाग घालावा। भागाकार कसा होईल याचा, तर 3 एके 3 होईल। म्हणजे पूर्णांक संख्या किती आली, तर 1 आली। 3 एके 3 आणि बाकी किती शिल्लक राहिली, तर बाकी शिल्लक राहिली 2। ती बाकी या ठिकाणी 2 आणि छेद जसाच्या तसा 3 या ठिकाणी लिहून घ्यावा। म्हणजे छेदाने अंशाला भाग घाला, जो भागाकार येईल तो इथे पूर्णांक संख्या म्हणून लिहा, जी बाकी येईल ती बाकी वरती लिहा म्हणजेच अंश म्हणून बाकी लिहा आणि छेद हा जसाच्या तसा लिहून घ्या। अशा प्रकारे आपण अंशाधिक अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करतो। हा आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांक। यामध्ये 1 हा पूर्णांक आहे आणि 2/3 हा अपूर्णांक आहे, म्हणून याला पूर्णांकयुक्त अपूर्णांक असे म्हणतात। आता आपल्या पुस्तकामध्ये पहिलाच प्रश्न इथे दिलेला आहे बघा। दुसरा प्रश्न काय सांगितलं, दिलेल्या अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त रूपांतर करा। आणि अपूर्णांक काय दिलेला आहे, तर 81/19। आता याचे आपण काय करूया, पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करून घेऊया। बघा काय प्रश्नामध्ये विचारले, 81/19। मग 19ने 81ला भाग घालून घेऊया। 19 एके 19, 19 दोन्ही 38, 19 त्रिक 57, 19 चौक 76, 19 पाच 95, 19 चौक 76 होतात। म्हणजे भाग कितीचा बसला, तर 4। भागाकार किती आला, 4। हा भागाकार पूर्ण संख्या म्हणून या ठिकाणी मध्यभागी लिहून घ्या। त्यानंतर बाकी किती शिल्लक राहिली, 81 मधून 76 गेले तर 77, 78, 79, 80 आणि 81। बाकी शिल्लक राहिली 5, तर ती 5 ही बाकी अंश म्हणून लिहावी आणि छेद 19 जसाच्या तसा घ्यावा। अशा प्रकारे अंशाधिक अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करता येते। आपण असा कुठलाही जरी अंशाधिक अपूर्णांक घेतला तरी सुद्धा त्याचे रूपांतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये करता येते। अजून एक उदाहरण घेऊया आपण। उदाहरण आहे 21/2। छोटंसं उदाहरण घेतलेलं आहे। आता 2ने 21ला भाग घाला, काय होईल, बे एके बे, बाकी काहीच नाही। पुढे आहे 1, 2ला 1ने भाग 1ला 2ने भाग घातला तर बे 0 0, बाकी राहिली 1। म्हणजे भागाकार आहे 10। भागाकार किती, 10।
बाकी किती 1 आणि छेद जसाच्या तसा 2. लक्षात घ्या, कुठल्याही अंशाधिक अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करताना या ठिकाणी पूर्णांक म्हणून लिहायचा भागाकार, अंश म्हणून लिहायची बाकी आणि छेद हा जसाच्या तसा लिहायचा. असे जर का आपण केले तर पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर होते. भागाकार पूर्णांक म्हणून लिहायचा, बाकी अंश म्हणून लिहायची आणि छेद जसाच्या तसा. चला तर मग अजून काही उदाहरणे आपण सोडवूया. पुढचा अंशाधिक अपूर्णांक आहे 38/5. याचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करूया. तर 5 ने 38ला भाग घालूया. 5 एके 5, 5 दुने 10, 5 त्रिक 15, 5 चौक 20, 5 5 25, 5 सक 30, 5 सते 35. म्हणजे भागाकार किती येतो तर 7, म्हणून इथे 7 घेतले. 38 मधून 35 गेले, शिल्लक किती राहिले 3 शिल्लक राहिले. ती बाकी जी आहे 3 ती अंशामध्ये लिहूया आणि छेद 5 जसाच्या तसा लिहूया. म्हणजे 38/5 चे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर झाले 7.3/5. पुढचा अपूर्णांक आहे 12/5. 5 ने 12ला भाग घालूया. 5 एके 5, 5 दुने 10, म्हणजे 2 आला भागाकार. 12 मधून 10 गेले, बाकी शिल्लक राहिली 2 आणि छेदामध्ये 5 जसेच्या तसे. पुढचा अपूर्णांक 28/9. याचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करण्यासाठी 9 ने 28ला भाग घालूया. 9 एके 9, 9 दुने 18, 9 त्रिक 27, भागाकार आला 3, तो घेतला इथे मध्यभागी आणि बाकी राहिली 1, ती घेतली अंशामध्ये, छेद जसाच्या तसा. म्हणजेच 3.1/9. पुढचा अपूर्णांक आहे 37/11. 11 ने 37ला भाग घाला. 11 एके 11, 11 दुने 22, 11 त्रिक 33, म्हणजे त्रिक म्हणजे 3 आणि 37 मधून 33 गेले, 34, 35, 36, 37, बाकी राहिली 4, ते 4 घेतले इकडे आणि 11 हे छेदामध्ये जसेच्या तसे. म्हणजेच 3.4/11 हा आला रूपांतर. धन्यवाद.